नमस्कार मैत्रिणींनो, सर्वजणी कशा आहेत? मस्त आहेत ना? मस्तच राहा। मी आज बनवली आहे सांडग्याची भाजी। बघा, तुम्हाला आवडते का सांडग्याची भाजी? ही तर सर्वांनाच आवडते। आपण आवर्जून उन्हाळ्यामध्ये सांडगे घालतो आणि मस्त अशी चमचमीत भाजी बनवतो। चला तर मग आता आपण साहित्य बघूया। एक कांदा, एक टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर आणि अद्रक लसूण घेतला आहे। आता आपण टोमॅटो, अद्रक लसूण आणि थोडीशी कोथिंबीर मिक्सरला काढून घेणार आहोत। सांडग्याची भाजी बनवण्यासाठी खूप जास्त काही साहित्य पण लागत नाही, तरी पण एवढी भन्नाट भाजी होते ना। तुम्ही एकदा सांडग्याची भाजी करून बघा। पहिलं काय होतं, सांडगे ज्यावेळेस उन्हाळ्यात घालू त्यावेळेस सांडगे भेटायचे आणि बाया वर्षभर टिकवून ठेवायचे। आता दुकानामध्ये पण सांडगे भेटतात। अशा प्रकारचे सांडगे भेटले तर घेऊन या। आता आपण कढई ठेवली आहे, त्यामध्ये सांडगे टाकून सांडगे भाजून घेऊया। सांडगे असे मस्त परतून घ्यायचे। थोडं थोडं सांडग्याचा कलर चेंज होतो त्यावेळेस सांडगे काढून घ्या। सांडगे भाजल्याच्या नंतर थोडेसे वाटून घेतात, पण मला सांडगे छोटे छोटे असल्यामुळे मी इथे सांडगे वाटून घेतले नाही। सांडगे बघा थोडे थोडे भाजत आलेत। अशा झाले की सांडगे लगेच काढून घ्यायचे। तुम्ही बघू शकता सांडगे अशा प्रकारे भाजून घ्यायचे। सांडगे भाजल्यामुळे कढई गरम आहे, त्याच कढईमध्ये एक माप तेल घेऊ। तेल गरम झाले, त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे आणि 1 कांदा चिरून घेतलेला टाकून घेते। कांदा छान असा लाल होईपर्यंत परतून घ्या। तुम्ही बघू शकता कांदा आपला मस्त गुलाबी कलरचा झालाय। आता त्यामध्ये टोमॅटो वाटून घेतलेला टाकून घ्या। कोथिंबीर टाकल्यामुळे हिरवा कलर आला आहे त्याला। आता याच फोडणीमध्ये आपण मसाले टाकून घेऊया। 1 चमचा काळा मसाला टाकून घेऊ। चवीनुसार 1 चमचा लाल तिखट, हळद अर्धा चमचा, धने पूड आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊ। सर्व मसाला व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घेऊया। उन्हाळ्यात केलेले सांडगे कोणाकोणाकडे आहेत ते मला सांगा आणि अशी भाजी करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुमची भाजी कशी झाली। आणि ज्यांच्याकडे सांडगे नसतील त्यांनी ना डीमार्टमध्ये पण भेटतात सांडगे, ते घेऊन या आणि भाजी करा। आपली फोडणी तयार झाली, त्यामध्ये सांडगे टाकून घेते। व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये पाणी गरम करून घालायचं। तुम्हाला सांगू का, अशा सांडग्याची भाजी किंवा हरभऱ्याची भाजी मला खूप आवडते। म्हणजे गावाकडच्या ह्या भाज्या असतील ना खूप टेस्टी लागतात। त्यापुढे ना पनीर पण फिकं वाटतं मला ह्या भाज्यांपुढे। समोर अशी पनीरची भाजी ठेवली आणि सांडग्याची भाजी ठेवली तर मी सांडग्याचीच भाजी घेणार। सांडगे शिजण्यासाठी अर्धा ग्लास पाणी ओतून घेते। नंतर मग कढईवर आपण ताट ठेवून त्यावर पाणी ओतून ठेवणार आहोत। कढईवर ताट झाकून त्यावर पाणी ओतून घेते, म्हणजे खाली सांडगे शिजत असताना चिटकणार नाहीत आणि वरचं पाणी गरम झालेलं आपण ओतून घेऊ शकतो। आता सांडगे थोडेसे अर्धे शिजत आलेत, पाणी ओतून घेऊ। परत नंतर त्यावर पाणी ओतून ठेवू। प्लेटवर अर्धा ग्लास पाणी ओतून ठेवते आणि मीडियम गॅस करून ठेवते।
म्हणजे सांडगे शिजतील लवकर। तुम्हाला ही मस्त चमचमीत अशी भाजी आवडली असेल तर एक मस्तपैकी लाईक करून टाका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आता मस्तपैकी सांडग्याची भाजी शिजतच आली आहे, त्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट टाकू 2 चमचे। सांडगे आपले शिजतच आले आहे, त्यामध्ये आता अर्धा ग्लास पाणी ओतून घेतले। आता तुम्हाला सांडगे कसे शिजले ते दाखवते मी। बघा, असं दाबून बघितलं की सांडगे असे लगेच तुटतात। असे झाले की सांडग्याची भाजी तयारच होते। सांडग्याची भाजी आपली शिजली आहे, त्यामध्ये मस्त असा थोडासा रस्सा पण केलाय। तुम्हाला यापेक्षा पातळ करायचं असेल तर अजून 1 ग्लास पाणी एवढ्या सांडग्यामध्ये ओतू शकता। मस्तपैकी आता त्यावर कोथिंबीर टाकून घेतली। सांडग्याची भाजी तयार झाली आहे आपली। वाव, काय मस्त आणि टेस्टी भाजी तयार झाली आहे। आता मस्तपैकी यासोबत मी भाकरी करते आणि मस्त सांडग्याची भाजी आणि भाकरी खाऊन घेते। तुम्हाला सांडग्याची भाजी कशी वाटली ती मला कमेंटमध्ये सांगा। तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींना हा व्हिडिओ पण शेअर करा। अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी कुक विथ अर्चना मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।